नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या कंडिशनमध्ये शेतकरी अपडेट होत चालले आहेत। त्यांनी नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरले पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्या पिकाला कशाची आवश्यकता आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या घटकांची त्या ठिकाणी पिकाला आवश्यकता आहे, हवामानाच्या बदलानुसार आपल्याला त्या ठिकाणी काय बदल केले पाहिजे, कोणते स्प्रे घेतले पाहिजे, याबाबत हे स्मार्ट सेन्सर युनिट यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे। याबाबतची अधिकची माहिती आपण या कंपनीचे प्रतिनिधी ओंकार सोनवणे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्ते। या युनिटबद्दल आम्हाला अधिकची माहिती सांगा सर। बेसिकली स्मार्ट फार्म सोल्युशन आपल्या कंपनीचं नाव आहे। आपण सेन्सर युनिट तयार केलेलं आहे। सॉईल डेटा भेटतो, आपलं टॅगलाईनच आहे, डेटा आधारित अचूक शेती भरघोस उत्पन्न। डेटा कुठला भेटतो तर आपल्याकडं PC, pH, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि वेदर डेटा भेटतो। हा ॲप बेस्ड डेटा भेटतो। ह्या डेटाच्या आधारावरती आपल्याला जर सपोज मॉइश्चर जास्त असेल तर पाणी बंद करा, मॉइश्चर कमी झालं आहे पाणी चालू करा। ॲबॉयटिक स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये वातावरणाचा स्ट्रेस येतो, टेम्परेचरचा स्ट्रेस येतो, pHचा स्ट्रेस येतो, त्याच्याशी संदर्भात अलर्ट्स भेटतात। मग त्याच्या काही रिमेडीज असतात। रिमेडीज जसं काय, pH तुमचा जास्त झाला आहे तर तुम्ही काय करता, ॲसिड डोजिंग करता। मग ते जे काही मॅन्युअल ॲक्शन्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपली पुढची 2 युनिट आहेत। जी पुढची 2 युनिट आहेत तर त्याच्यामध्ये हे आहे आपलं फर्टिगेशन युनिट। फर्टिगेशन युनिट आपलं ॲप थ्रू कंट्रोल होतं। ॲप थ्रू आपण चालू बंद करू शकतो। ज्याच्यामध्ये 4 चॅनलचं युनिट येतं, NPK आणि ॲसिड किंवा तुमचा कुठलाही सोल्युबल फर्टिलायझर असेल त्याला आपण वापरू शकतो। तुम्हाला ज्या वेळेला इथून अलर्ट भेटेल त्यावेळेला तुम्हाला pH सपोज वाढलेला आहे तर इथं ॲसिडचं चॅनल चालू करून तुम्ही ॲसिड डोजिंग करू शकता। दुसरं युनिट येतं वायरलेस वॉल सिस्टीम। वायरलेस वॉल सिस्टीम युनिट असं आहे की ज्याच्यामध्ये तुमचं सोलर ऑपरेटेड वॉल्स असतात। तुम्ही ॲप थ्रू कुठलाही वॉल चालू किंवा बंद करू शकता। इरिगेशन ऑटोमेशन, फर्टिगेशन ऑटोमेशन आणि सेन्सर डेटा ह्याच्यावर आधारित आपली पूर्ण सिस्टीम बनलेली आहे। तर साधारणतः याची कॉस्टिंग किती पर्यंत जाते एका साधारणपणे एक 5 एकराचा खर्च 3.5 लाखापर्यंत जातो आणि शेतकऱ्यांसाठी एकदम अफोर्डेबल आहे। पाण्याची बचत होते, न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी वाढते, प्लस वायरलेसली वॉल चालू बंद करता येतात। आजकाल बिबट्यांचा पण वावर वाढलेला आहे, तर रानात जाण्याचा त्रास थोडासा कमी करण्यासाठी या सगळ्या सिस्टीम आम्ही बनवलेल्या आहेत, सामान्य शेतकऱ्याला डोळ्यापुढे ठेवून। आपण हे युनिटच्या ऐवजी फक्त हे स्मार्ट युनिट घेऊ शकतो का की हो, हे युनिट इंडिव्हिज्युअली घेऊ शकता। हे जनरली आमच्याकडे यूज नाही, हे जास्त वापरलं हे युनिट घेऊ शकता, ज्याच्या आधारावरती तुम्हाला सॉईल डेटा भेटेल प्लस वेदर डेटा भेटेल। ते महत्त्वाचं, सॉईल डेटा आणि वेदर डेटा। आपल्याला प्रत्येकाचे अलर्ट्सही भेटतात त्यामध्ये। याची कॉस्टिंग किती पर्यंत? 27 स्पेशल। धन्यवाद सर, अशी माहिती दिल्याबद्दल। थँक्यू व्हेरी मच। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।